नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे। विशाल ब्लॉग्स 1214 यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आपल्या सर्वांचं लाडका अखंड महाराष्ट्र लाडका देव बकासूर पाहणार का उद्या? कारण की उद्या एक ओपनचं जंगी मैदान संपन्न होणार आहे, ती म्हणजेच सासवड येथे तालुका पुरंदर जिल्हा पुणे ह्या ठिकाणी उद्या मैदान संपन्न होणार आहे। कारण ही मैदान टॉपचंच मैदान आहे, त्याच्यामुळे उद्या सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागली नक्कीच ह्या मैदानामध्ये बकासूर आपला येणार का? कारण गेल्या मैदानामध्ये तुम्हाला माहितीच एक नंबर केला बकासूरने, ती म्हणजेच वाटेगावकरांचा बादल आणि बकासूर एक टॉपची जोडी एवन जोडी पाहिली आणि ही जेव्हा पाहिली जोडी तेव्हा ह्या जोडीने एकच नंबर केला आहे। अशी जोडी आपल्याला पैठणी मित्रांनो ती दिशा मैदानामध्ये दिसली आणि एक नंबर केला। आता सर्व प्रेक्षकांना आपल्या बकासूरच्या चाहत्यांना एकच ओढ लागली, ती म्हणजेच बकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये दिसणार? कारण की उद्या एक चांगलंच मैदान आहे, ओपनचं मैदान आहे, सासवड येते। तर ह्या मैदानामध्ये आपल्याला पळायची पण आपल्या बकासूरची दाट शक्यता आहे। आणि उद्या तर पळाला 25 तारखेला, तर 1 तारखेला एक टॉपचंच मैदान प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 2 लाख रुपये देवेंद्र फडणवीस केसरी ही मैदान असणार आहे। आणि त्या मैदानाला तर आपल्याला 100% पाहिजे दिसणार आहे, कारण की उद्या पळाला आपला बकासूर 25 तारखेला, तर त्याला 3 दिवसाचा आराम भेटतोय। त्याच्यामुळे 1 तारखेला पण पळेल आणि उद्या पण पळायची शक्यता आहे। आणि आपल्याला तर तशी अपडेट आली की उद्या पळणार आहे संध्याकाळपर्यंत 100%, तर तुमच्यापर्यंत लगेच आपण व्हिडिओ घेऊन येणार। आणि लॉट तर काढली आणि त्यात चिठ्ठी निघाली मोबाईल शेट धुमा यांच्या नावाने, तर तुमच्यापर्यंत आपण लगेच व्हिडिओ घेऊन येऊ। पण उद्या मला तर वाटते 70% तर वाटते की उद्या बकासूर पळेल म्हणून। तुम्हाला काय वाटते, उद्या बकासूर पळेल का? नक्कीच मला कमेंट करून सांगा, कारण की उद्या एक चांगलंच मैदान आहे, ओपनचं मैदान आहे, सासवडचंच मैदान आहे। त्याच्यामुळे ह्या मैदानामध्ये आपल्याला पैठणी दिसेल बरं का आपल्या सर्वांचा लाडका बकासूर। तर बकासूरला पण शुभेच्छा। तर बकासूर दावणीतले महाराज किंवा वादळ कोणताही नंदी उद्या पळायची शक्यता आहे बरं का। मोबाईल शेट तुमच्या नावाने चिठ्ठी निघाली का नाही, तर बकासूर पण उद्या पळेल किंवा महाराज पळेल किंवा वादळ पळेल। कारण की वादळ तुम्हाला माहिती आहेच, आता सध्या 5-6 दिवस झाला असेल मैदानामध्ये दिसला नाही आहे वादळ, त्याच्यामुळे उद्याच्या मैदानामध्ये वादळ पण पळेल, एखाद्या दिवस महाराज पण पळेल किंवा बकासूर आरामावर असेल उद्या 1 तारखेला निघेन असं पण असू शकतं। पण उद्या असं पण काय सांगता येत नाही, कारण की त्याला आराम दिला नाही मित्रांनो, आराम दिला नाही दिला त्याला काही फरक पडत नाही। आपल्या बकासूर तुम्हाला माहिती आहे सलग 2 दिवस पळून पण त्यांनी 1 नंबर केला आपल्या बकासूरने, त्याच्यामुळे असं वाटतं की उद्या बकासूर पण पळेल। तर बकासूर दावणीतले महाराज पण उद्या पैठणी दिसतील बरं का। आणि कन्फर्म मी सांगू शकत नाही की 100%च आपला बकासूर पळणार आहे, पण असं वाटतं की पळेल म्हणून उद्या बकासूर नक्कीच। आणि आजचा व्हिडिओ होता तुम्हाला सांगायचं होतं की उद्या बकासूर पळेल का। तर व्हिडिओ आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा मात्र विसरू नका, कारण की अशाच नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय।